नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संपदा तांबोळकर, बालरोगतज्ञ. जरी बालरोगतज्ञ असले ना तरी आज आपण थोडा वेगळा विषय घेणार आहे, जो फक्त मुलांशी निगडित नाही बरं का, पण आपल्या सगळ्यांशीच निगडित आहे. आणि तो म्हणजे कुठला तर CPR. CPR म्हणजे काय बरं? त्याला इंग्रजीमध्ये आपण कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन म्हणतो. म्हणजे काय की एखादा व्यक्ती त्याचे जर हृदयाचे ठोके बंद पडले किंवा श्वास त्याला घेता येत नाही असं जाणवलं तर आपण त्याच्या बरोबरीचा माणूस त्याचे हृदयाचे ठोके परत करू शकतो का सुरू? अर्थातच करू शकतो. आणि त्याला श्वास देऊ शकतो का? तर अर्थातच देऊ शकतो. जरी बघायला क्लिष्ट आणि अवघड वाटत असेल तर आपण शिकून सवरून अतिशय सोपी पण सर्वात उपयुक्त पद्धती जेणेकरून कोणाचा तरी प्राण वाचू शकतो. बरेचदा बघा बरं का, घरामध्ये अचानक कोणीतरी कोसळून पडतं, हृदय अचानक बंद पडतं, बेशुद्ध होतो माणूस. नंतर काय होतं, बरेचदा आपण बाहेर जात असतो, कुठेतरी अपघात झालेला असतो. अपघात प्रसंगी तिथे अनेक बघ्याची भूमिका घेत असतात, पण कोणी बघत नाही की ते मूल किंवा तो व्यक्ती श्वास घेतोय का नाही. मग काय होतं, बरेचदा रील काढण्यामध्ये सुद्धा काही लोक व्यग्र असतात. म्हणजे इतकी आपल्यातली एम्पॅथी कमी झाली आहे का? नाही. तर पहिले आपण बघ्याची भूमिका न घेता पटकन निर्णय घेऊन ते मूल अर्थात तो व्यक्ती श्वास घेतोय का नाही, त्याचे हृदय चालू आहे का नाही हे बघून लागली श्वास सुरू करण्याची गरज असते. मग हे कोणी करावं बरं? कोणासाठी असावं हे ट्रेनिंग? तर सगळ्यांसाठीच. साधारण मोठ्या वयाची माणसं म्हणजे साधारण एक 7वी 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांपासून सगळ्यांना हा CPR ज्यांच्या मनगटामध्ये आणि हातामध्ये जोर आहे त्यांना अर्थातच करता येतो. त्याच्यासाठी काही वयाचं बंधन नाही. मग अगदी मोठे लहान देखील शिकू शकतात. कारण ही CPR देण्याची ही जी कला ही माझ्या दृष्टीनं एक वैद्यकीय नसून तर सामाजिक बांधिलकी आहे. तर आज आपण या CPRच्या तंत्राकडे थोडे वळूयात. CPRची कृती बघायच्या आधी एक 2-3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. बरेचदा अपघाताच्या ठिकाणी काय होतं की रस्त्यावर ती व्यक्ती पडलेली असते, जखमी झालेली असते, कधी कधी श्वासही येत नसतो. आणि मग काय होतं, आपण सगळेच पटकन त्या रस्त्याच्या मध्ये गोळा होतो आणि त्या व्यक्तीवर लगेच वाकून बघायला लागतो आणि गर्दी जमू लागते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला एका सेफ ठिकाणी म्हणजे सुरक्षित ठिकाणी हलवणं फार गरजेचं. तर पटकन वेळ न घालवता सुरक्षित ठिकाणी हलवायचं. हलवताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बरेचदा पडल्यामुळे पाठीच्या मणक्याला किंवा मानेला झटका बसलेला असतो आणि मग काय होतं की आपला स्पायनल कॉर्ड असतो ना, मणका, तर त्याला इजा झालेली असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही पेशंटला सेफ ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलवता त्यावेळेस कडक काठीने किंवा फळीने त्याच्या पाठीला आधार देणं गरजेचं आहे. त्याची मान स्टेबिलाइज करणं गरजेचं आहे, नाहीतर मग त्याच्यानंतर त्यांना त्रास होतो. आणि अशा ठिकाणी रस्त्याच्या बाजूला एका सुरक्षित ठिकाणी त्यांना न्यावं. घरी जर समजा असं झालेलं असतं की कधी कधी बाथरूममध्ये कोणतरी कोसळलेलं असेल किंवा बेडवर कोणतरी कोसळलेलं असेल तर काय होतं की CPR बेडवर म्हणजे गादीवर, अशा मऊ गादीवर देणं फार कठीण होतं, कारण जोर देता येत नाही. मग अशा वेळेस काय होतं की त्याला कडक सरफेस लागतो. त्यामुळे त्या व्यक्तीला जमिनीवर झोपवणं जास्त महत्त्वाचं होतं. म्हणजे काय होतं की CPR द्यायला जास्त सोपं होतं. तर या 3-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर बघूया आपण आता CPR कसा द्यायचा. आता CPR देताना एक बघा, ही व्यक्ती अशी पडलेली आहे, अनसेफ ठिकाणी आहे. त्यांना आपण पाठीला मानेला आधार दिला आणि सेफ ठिकाणी हलवलेलं आहे. आता हलवताना असं खाली न बसता CPR देणाऱ्या व्यक्तीने पहिले गुडघ्यावर बसायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघायची आहे की व्यक्तीचा श्वास चालू आहे का आणि हृदय चालू आहे का. लक्षात ठेवा मंडळींनो, CPR कधीही श्वास चालू असताना किंवा हृदय चालू असताना द्यायचं नाही, कारण त्याचं कामच बंद पडलेलं हृदय चालू करायचं किंवा त्याचं कामच न घेता येणाऱ्या श्वासाला श्वास द्यायचा आहे. त्यामुळे कृपा करून श्वास चालू असेल किंवा हार्ट चालू असेल, हृदय चालू असेल तर प्लीज CPR सुरुवात करायची नाही. आता आपण बघूया की ओळखायचं कसं की आता श्वास बंद पडलाय किंवा हृदय बंद पडलंय. तर अर्थातच सगळ्यात पहिले कृती म्हणजे
आपण त्यांना थोडंसं जागं करायचा प्रयत्न करायचा. दादा, रिस्पॉन्स नाही आहे. खूप वेळ करायचं नाही, फक्त एकदा रिस्पॉन्स आहे का नाही बघायचं. नाही आला, लगेच ही 2 बोटं घ्यायची, नाकाजवळ न्यायची आणि बघायचं की श्वास येतोय का. आपल्या नाकाजवळ घेऊन बघा बरं, श्वास आला की नाही. तसा या व्यक्तीच्या नाकाजवळ घ्यायचं आणि श्वास येतोय का नाही बघायचा. किंवा आपण वाकून कानाजवळ सुद्धा श्वास ऐकू येतोय का हे बघायचं. याच्यानंतर काय होतं की आपल्याला कळतं की ही व्यक्ती श्वास घेत नाहीये. वेळ न घालवता पहिले दुसऱ्याला सांगायचं, अरे प्रसन्न, जरा 108ला फोन करा बरं, ॲम्ब्युलन्सला बोलवा प्लीज, हेल्पलाईन. ती दुसरी व्यक्ती ॲम्ब्युलन्सला बोलेपर्यंत आपण वेळ न घालवता दुसरी लगेच कृती करायची की हा अंगठा जो आहे हे कानाच्या लेवलला, आपली ही मान असते इथे, इथे साधारण 2/3 आणि 1/3च्या जंक्शनला ही मान जर वळवली तर हा स्नायू दिसतोय ना, तिथे या व्यक्तीच्या इथे आपला अंगठा ठेवून त्याची नाडी बघायची. ती नाडी बघितल्यावर लक्षात येतं की नाडी चालू आहे, म्हणजे हृदय चालू आहे का नाही. तर चालू नसेल हृदय तर लागली काय करायचं पहिले, तर आपण CPR द्यायला सुरुवात करायची. तर बघूया आपण CPR देताना पहिले म्हणजे काय करा की हा हात असा आणि त्याच्यावर दुसरा हात असा आउटस्ट्रेच्ड, म्हणजे आपल्याला या तळव्यांनी CPR द्यायचा आहे, तर बोटांनी CPR नाही. तर असा आणि असा. आणि कधीही हे जे कोपरे आहेत ते वाकवायचे नाही, ते कायम सरळ पाहिजेत, कारण ते जर कोपरे वाकवले तर जोर पडत नाही. म्हणजे बघा, हा हात असा असा आणि मग हा ठेवायचा कुठे बरं, तर आपल्या व्यक्तीच्या या बॉडीच्या इथे जे आहे या बरगड्या संपतायत आणि इथे याच्या बरोबर मध्यभागी आपल्याला CPR द्यायचा आहे. म्हणजे आपल्या इथे हे जे वरचा नॉच आहे तिथून बरगड्यांपर्यंत जे अंतर आहे त्याच्या बरोबर मध्ये एक तुम्हाला असा जरा उंचवटा दिसत असेल, त्या उंचवट्याला आपल्याला CPR द्यायचा आहे. खाली दिलात तर तो हृदयाला पडत नाही, वरती दिलात तर मानेवर प्रेशर येतं. त्यामुळे बरोबर मध्यभागी, कारण मध्यभागी बरोबर आपलं हार्ट असतं. म्हणजे आपल्या ज्या इथे स्टर्नम ज्याला आपण म्हणतो, या हाडाच्या बरोबर मागे आपलं हृदय बसलेलं असतं. त्यामुळे CPR तिथे देणं आवश्यक असतं. तो आता आपण CPR द्यायचा कसा ते बघूया. हा हात असा घेतला आणि हा बरोबर मध्यभागी. आता बघा, हा मी मागे नाही आहे, मी बरोबर या व्यक्तीच्या वर बरोबर गेलेले आहे. कारण काय, मागे गेले तर जोर देताना आपला जोर असा पुढच्या बाजूला दिला जातो. आपल्याला पुढच्या बाजूला जोर द्यायचा नाही आहे, आपल्याला बरोबर 90 डिग्री म्हणजे 90 अंशात खाली द्यायचा आहे जोर. किती वेळा दाबायचं बरं, तर साधारण 1 मिनिटात 100 ते 120 वेळा दाबायचं. मग दाबायचं तरी कसं, तर दाबायचं म्हणजे 30-30च्या सेट्समध्ये दाबायचं. म्हणजे कसं, तर हा हात घ्यायचा इथे मध्यभागी आणि मोजायला सुरुवात करायचं. म्हणजे किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 नंतर काय करायचं की आता हे झालं, तुम्ही हृदयाला दिलंय, आता त्याला श्वास पण द्यायला पाहिजे. तर श्वास कसा द्यायचा ते बघूया. आता श्वास देताना बघा की अर्थातच तोंड उघडं पाहिजे, पण आपण बघा, आपण जेव्हा असा माकून जेव्हा श्वास घेतो आणि श्वास घ्यायचा प्रयत्न केला तर हवा नीट खेळत नाही. त्यामुळे आपण आपला मान वर केली तरच आपला श्वास येतो की नाही. त्याचप्रमाणे ही व्यक्ती त्याचा CPR देताना मान कधी कधी अशी खाली गेलेली असते, डोकं खाली गेलेलं असतं. त्यामुळे काय करतो आपण, ह्याला आम्ही हेड टिल्ट चिन लिफ्ट म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय की डोकं वर करायचं, हनवट वर करायची. आली लक्षात. यांनी काय होतं, त्याचे सगळे फुफ्फुसाचा जो रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे खुला होतो. बरेचदा हे बघा, आपण काय होतं की जेव्हा आपण श्वास देत असू तेव्हा नाक उघडं आहे की नाही, तर आपण दिलेला श्वास खाली न जाता नाकावाटेच बाहेर येतो. त्यामुळे आपण श्वास देताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाक दाबलं पाहिजे आणि मग तोंड उघडून श्वास दिला पाहिजे. जर तुम्ही नाक दाबलं नाहीत
तर तुम्ही दिलेला श्वास सगळा नाकावाटे बाहेर येईल आणि मग काहीच उपयोग होणार नाही. मग सगळ्यात महत्त्वाची, डायरेक्टली तोंडातून तोंडाला श्वास द्यायचा आहे की नाही. मग बरेचदा काय होतं की माणसाचे सिक्रिशन्स होतात किंवा हायजीन पाळलं घेत नाही. म्हणून असा एखादा रुमाल आपल्याजवळ असतो, तो रुमाल तोंडापाशी असा धरला की आपण आरामशीर श्वास देऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हे हेड टिल्ट, चिन लिफ्ट, नोज पिंच. आणि तुमच्याच अंगात श्वास नसेल तर तुम्ही माणसाला कसा श्वास द्याल. म्हणून तुम्ही काय करायचं की एक जोरात स्वतः मोठा श्वास घ्यायचा आणि नाकाने न सोडता तोंडाने या व्यक्तीच्या तोंडात श्वास सोडायचा. म्हणजे काय, सो श्वास घेतानाचा आपण क्रिया परत बघू बरं का. आधी हेड टिल्ट, चिन लिफ्ट, नाक बंद, हा रुमाल इथे ठेवला, अशा प्रकारे हा एक श्वास घ्यायचा. त्यामुळे दरवेळेस आपण काय करायचं की 30 वेळा दाबलं की 2दा तुम्ही हा श्वास द्यायचा आहे. तर आपण ही सगळी कृती परत एक सायकल दुसऱ्या रूपात बघूया. कोणतरी व्यक्ती पडली आहे, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय, मानेला आणि पाठीला आधार दिलाय, त्यांना जागा करायचा प्रयत्न केलाय. दादा जागे झाले नाही आहेत. त्यांचा श्वास बघितला, त्यांची नाडी आहे का नाही बघितली. आणि हे दोन्ही नसल्यामुळे पहिले काय केलं तर मदतीला, अरे जरा या रे मदतीला बोलवलं आणि कोणीतरी 108 नंबरला फोन करा बरं, कार्डियक ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि लागली CPRची पद्धत सुरू केली. तर करताना हा हात असा इथे अजिबात वाकवलं नाही, मध्यभागी द्यायला सुरुवात केली. मूव्हमेंट जी आहे ती खांद्याला इथे नाही, हा हात लॉक केलाय आणि मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 29 30. डोकं मागे, चिनवरती, हा रुमाल ठेवला, नाक पिंच केलं, तोंड उघडलं, तुम्ही हवा भरत असताना छातीकडे लक्ष द्या की छाती वरती येते ना. तर 2दा हे झालं की परत CPRला सुरुवात करायची. ही सायकल आपण परत 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 करत राहायची जोपर्यंत मदत मिळू नये. आता होतं काय की बरेचदा एकच व्यक्ती CPR देत असताना थकून जातो. त्यामुळे बरेचदा रस्त्यावर आपल्याकडे बरेच जण बघ्याची भूमिका करत असतात. त्याला पटकन एकाला मदतीला घ्यायचं, कारण आधी सुरुवातीलाच मदत मागितली ना. तर आता 2 व्यक्ती हीच पद्धत कशी करू शकतात ते आपण थोडं बघूया. आता बरेचदा काय होतं, एक व्यक्ती खूप कंटाळते, मग तेव्हा 2 व्यक्ती जेव्हा आले तर एक व्यक्ती ठरवतो की नाही मी कार्डियक कम्प्रेशन्स देतो, म्हणजे चेस्ट कम्प्रेशन्स देतो आणि मी श्वास देणार आहे. तर आता आपण सुरुवात करूया 2 व्यक्तींचं करताना. तर दुसऱ्या व्यक्तीने डोक्यापाशी जावं म्हणजे त्याला काम करायला CPR द्यायला जागा मिळते. तर सुरू करूया. आणि हात केलाय, इथे हात लॉक केलाय. आता सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 29 30. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. अशा पद्धतीनं ही सायकलनी CPR एकदा चेस्ट कॉम्प्रेशन आणि एकदा श्वास देणं सोडून ठेवायचं. बरेचदा काय होतं की एक व्यक्ती सारखं
चेस्ट कॉम्प्रेशन देऊन कंटाळतो किंवा तो दमतो. मग अशा वेळेस काय करायचं की त्यांनी पटकन या बाजूला यायचं आणि ही व्यक्ती जी हेड एंडला आहे ती चेस्ट कॉम्प्रेशनला, मग अख्खं फिरून यायला वेळ नको म्हणून काय होतं की मी या बाजूने इकडे पटकन या बाजूला जाणार आणि ही व्यक्ती या बाजूला होऊन ती सायकल सुरू करणार आणि मी ही सायकल आपण प्रोसेस सुरू करायची. मग आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण CPR कसा देतो ते बघितला. मग तो किती दाबावा, तर साधारण एक 2 इंच खाली जाईल. म्हणजे ही जी आपण डेप्थ बघतो ना, साधारण 2/3 दाबलं जाईल. हे असा एक 2 इंच दाबला जाईल इतपत दाबावा. मग आपल्याला विषय पडतो की मग आपण किती वेळ द्यायचा CPR. असं CPR आपल्याला अगणित वेळ देता येतो का, तर हो. म्हणजे आपण मगाशीच ॲम्ब्युलन्स बोलवलेली आहे की नाही, तर ॲम्ब्युलन्स येईस तोपर्यंत आपण CPR कंटिन्यू करायचं आहे. किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेचदा यशस्वी CPR झाला तर हृदय परत सुरू होतं, सर्क्युलेशन सुरू होतं आणि श्वास सुरू होतो. मग अशा वेळेस श्वास सुरू झाला, हृदय सुरू झाला तर CPR कंटिन्यू करायचं नाही, कारण त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मध्ये मध्ये जेव्हा CPR देत असा तेव्हा श्वास सुरू झाला आहे का नाही मध्ये मध्ये दुसऱ्या व्यक्तीने बघणं गरजेचं आहे. आणि श्वास सुरू होताच किंवा हृदय सुरू होताच CPR थांबवणं देखील गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कोण, तर ती मॉनिटर करते की एक CPR देतो, दुसरं बघतोय की श्वास सुरू झाला आहे किंवा हार्ट सुरू झालं आहे का नाही. तर अशा पद्धतीने आपण CPR देऊ शकतो आणि कोणाचे तरी प्राण नक्कीच वाचवू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणाला द्यायचा नाही, जिवंत व्यक्तीला ज्याचा हृदय आणि फुफ्फुसं सुरू आहेत, श्वास सुरू आहे त्याला द्यायचा नाही. कुठे द्यायचा, कुठेही देऊ शकता, फक्त सुरक्षित ठिकाणी द्या. कसा द्यायचा तो आपण आत्ता पाहिलंच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना कायम मदतीला माणसं पाहिजे, कारण 1 किंवा 2 व्यक्तींनी CPR देऊन थकून जायला होतं. त्याच्यामुळे मदतीला लोक आले तर बरेचदा आपल्याला बरेच मिनटं ॲम्ब्युलन्स येईस्तोपर्यंत CPR द्यावा लागतो आणि अशा पद्धतीनं एखाद्याचा जीव वाचू शकतो. तर मंडळी, आत्ताच आपण CPR कसा द्यायचा हे अगदी सोपं करून पाहिलं की नाही. अर्थातच ही इतकी महत्त्वाची पद्धती किती अवघड वाटत होती सुरुवातीला, पण आहे तितकी सोपी. आणि त्याचा योग्य ते उपयोग केला की आपलं काय होतं की कोणाचा तरी प्राण वाचू शकतो. आणि म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त माणसांबरोबर शेअर करा, म्हणजे कोणाचे तरी प्राण वाचू शकतील, कोणातरी वेळ प्रसंगी, अवघड प्रसंगी मदत होऊ शकेल. आणि ही जर आपल्याला वेळ कधी वापरायचा प्रसंग न येऊ, पण प्रसंग आला आणि कोणाचा तरी जीव वाचवला, तर मला वाटतं आपल्या आयुष्यातला तो सगळ्यात महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण ठरू शकतो, हो की नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर अवश्य करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.